एक पोतं भेंडी तोडली आणि घरी आले होते मी. आणि वातावरण कसं झालंय बघा. रोज वातावरण आता असंच व्हायला लागले. परवा तर पाऊसच चालू झाला. भीती वाटते पावसाची, कारण मला वाटतं की कवर फाटतंय का, तिकडे आता मोठी झालेली खरबूजं ती खराब होतील असं वाटतंय. पाऊस नको त्यावेळेस येतो, कारण ज्वारी वगैरे मोडलेले आहेत लोकांच्या, हरभरा काढलेला, काहींचे गहू काढलेले आहेत. त्याच्यामुळे नुकसानच होतं शेतकऱ्याचं. जेव्हा यायचं त्यावेळेस येणार नाही. तर काय झाले, टमॅटोची रोपं मला अशी दिसत आहेत बघितल्यानंतर, काय काय ठिकाणी सुकलेत. तर नंतर कवर काढल्यानंतर मग आम्हाला ही रोपं लावून काढावी लागणार आहेत. आणि कवर असं छान फुगत फुगत चाललंय, म्हणजे वेलांची वाढ खूप चांगली अशी पटपट पटपट होते. त्याच्यामुळे असे वेल फुगत चालले. हे बघा केवढे होते छोटे छोटे, आणि आता फुगत चालले. तर पोरांचं चालू होतं, तरी मी त्यांना केक बनवला आहे. केक खायचं चालू आहे. मामांनी गवत आणले शेळ्यात, तिकडं बघून ओरडतायत. आता मी पण जाणार आहे परत, कारण मला आहे ना हे करायचं आहे, राहिलेली भेंडी तोडायची आहे. जाते मी तिकडं आणि पटपट पटपट तोडून येते, कारण अंधार होतोय. ही पोरं पण घरी आहेत. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या छान अशा गावाकडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर झाली भेंडी तोडून, बोरा विस्तारात त्या गोळा करतायत. आमचा कळशी पाण्याचं हे ते सगळं घेऊन चाललो आहे घरी. आणि काळ्या आमची तिकडे वाट बघत बसलाय. आणि काय होतंय, इतकी अंगाची आगाग होतीये ना, ऊन, ही भेंडीची कूस, थोडा जरी हात इकडे तिकडे लागला की तोंडाची तर इतकी आग होतीये. भेंडीचा खूप सारा असा कंटाळा आलेला ह्या दिवसात. तोडायचा पण नाही इलाज, आणि तोडायची तर आहेत. तर मामा एक पोतं घेऊन मी गेले होते, आणि एक पोतं हे घरी घेऊन गेलेत. कडवळ बघा केवढे छान आले, मस्त. कडवळामुळे आतला भुईमुग दिसत नाही. आणि मामाला काय वाटलं की पोतं राहिलं म्हणून मामा पण घ्यायला आले. तर चला जातो आम्ही आता घरी. तर आत्यांना खूप तहान लागली होती, तरी मी एक बाटली फ्रीजमधली घेऊन गेली ते पाण्याची जाताना, पण तहानच जात नाही. त्या दिवशी तर खूप सारे हाल झाले आमचे पाण्याचे. तिकडे गेल्यानंतर पुण्याला पोरं क्रिकेट खेळतायत. काय झालं, पाणीच संपलेलं होतं, आणि जेवण केलं आणि पाणी प्यायला पण नव्हतं, हात धुवायला पण पाणी नव्हतं. एवढे हाल झाले तिकडे. खरंच इकडच्या पाण्याची मला तर सारखा माठ दिसायचा डोळ्यासमोर. तर गावाकडचं छान असं रात्रीचं म्हणजे संध्याकाळचं वातावरण. मग रात्री आम्ही जेवणात बेत करायचा ठरवला अंड्याचा. अंडी खूप सारी अशी उकडली, आणि इकडे ही चिरून ठेवली आहेत नुसती फ्राय करायला, तिखट मीठ घालून. भाकरी चालू आहेत माझ्या. थोडी पातळ भाजी पण बनवायची आहे. मग पोरं म्हणली की आम्हाला तसं खायचं आहे, मग तसं तू बनव. मग आधी मला मी भाकरी करून घेते आणि तव्यात छान असं फ्राय करते, आणि नंतर पातळ भाजी बनवते. उशीर झाला रानातून यायला की मग काय होतं, बाकीच्या कामांना पण म्हणजे स्वयंपाकाला उशीर होतो. मध्येच लाईट जाती, वारं सुटलेलं नसतं, खूप गरम होतं. चुली म्हणजे स्वयंपाक करायचा म्हणलं की खूप गरम होतं. सासेभाऊ थोडे लेट आलेत आमच्या घरी, त्याच्यामुळे चपाती खाणं चालू आहे. आणि आत्यांचं चालू आहे शेंगा फोडायचं काम, कारण संध्याकाळी शेंगा फोडून ठेवल्या की मग सकाळी स्वयंपाकाला सोपं होतं, म्हणून आत्यांचं चालू आहे शेंगा फोडायचं काम. खूप दिवस झाला आमचं चालू आहे शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या, पण काय वेळच मिळत नाही आम्हाला. शेंगदाणे गोळेत पण वेळ मिळत नाही. आणि पोरांचं चालू आहे गाडी खेळायचं. थोडासा अभ्यास कसा तरी आमच्या गणेशने उरकलेला आहे. परीक्षा आली त्याची पण जवळ, पण दुर्वेश असल्यामुळे खेळतोय. करतो त्यांनी, घेते त्याचा अभ्यास. हे बघा दुर्वेशचं चालू आहे थोडंसं दादागिरी करणं. आणि चालू पण आहे त्यांचं प्लॅन की आता आमची यात्रा येते लवकर चैत्र पौर्णिमेला, तर कोणत्या गाड्या घ्यायच्या हे त्यांचं चालू होतं बोलणं. आणि आमच्या दुर्वेशकडे खूप साऱ्या गाड्या आहेत, त्याला गाड्या खूप आवडतात. मग चला आता या दुर्वेशला पण यात्रेत गाड्या घ्यायच्या, दोघालाही घ्यायच्या. हे बघा आमच्या दुर्वेशकडे वेगवेगळ्या निरनिराळ्या गाड्या आहेत. तर तन्वीला म्हणतोय घ्या आमची व्हिडिओ, आम्ही गाडी खेळताना. भूक लागली त्यांना. दुर्वेश काय करतो, दिवसभर खेळतो. अंधार केवढा झालाय बघा. पौर्णिमेला एवढं छान दिसतं, उजेड असतो चंद्राचा, आणि अमावस्या जवळ आली की असा खूप सारा अंधार झालेला असतो रानामध्ये, म्हणजे सगळीकडेच होतो अंधार. तर दुर्वेशला भूक लागल्यामुळे काय करायचं आहे, लवकर मला भाकरी झाली की तव्यामध्येच ते अंडी हे करायची आहेत, तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत. आणि काय होतं, दिवसभर दुर्वेश झोपत नाही, नुसता मस्ती घालत बसलेला असतो. त्याच्यामुळे त्याला संध्याकाळी म्हणजे रात्रीचं थोडंसं 7 वाजून गेले की त्याला झोप पण लागलेली असते, आणि मम्मी पप्पाची आठवण पण येत असते. त्याच्यामुळे त्याला काय होतं, लवकर खाऊ घालून झोपवावं लागतं. तर छान मी काय केलं, भाकरी झाल्यानंतर तव्यात तेल घातलं, कांदा घातून परतून घेतलं, थोडा मटण मसाला घातला, थोडासा इसूर घातला, मीठ घातलं, आणि त्याच्या जी चिरलेली अंडी ती सगळी टाकली आणि असं हलवून घेतलं. काय होतं, दुर्वेशला जास्त तिखट नाही आवडत. गणेश खातो तिखट, पण त्याला काय तिखट आवडत नाही. मग अशी छान अंडी घेतली तव्यात परतून. तुम्ही कशी बनवता ते पण मला सांगा. आणि पातळ भाजीला पण मी खोबरं घेतलं भाजून, मिक्सरला खोबरं, लसूण, कोथिंबीर कुटून आणलं, आणि कढईमध्ये तेल घालून छान येसूर,
मसाला मटण मसाला घालून परतून घेतलं आणि ही जी अंडी ठेवली ती भाजीला ती त्याच्यात घालून पाणी घातलं गरम केलेलं आणि झाला आपला तयार अंड्याचा रस्सा. तर नंतर मला बनवायचा आहे मसाले भात. तन्वी म्हणजे आपल्या दोघींसाठी मसाले भात बनवूया. तन्वीने छान अशी रानातली कोथिंबीर आणली होती मामांनी, ती धुवून चिरून त्याच्यावर घातलेली आहे. इकडे अंड्याचा रस्सा उकळतोय. आता आम्हा दोघींना भात बनवतो, त्यांना जेवायला देतो, कारण उशीर होत चालला आहे आणि आम्हाला भात पण बनवायचा आहे. तर अंड्याचा रस्साही कसा वाटला तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. 2 भाज्या कशा वाटल्या हे नक्की सांगा. तुम्ही कशा बनवता ते पण सांगा. बरेच दिवसांनी अंड्याच्या भाज्या बनवल्यात. बरेच दिवस जरा अंडीच नव्हती, कारण एक कोंबडीच अंडी देते, बाकीच्या सगळ्या खुडूक झालेल्या आहेत. 2 बसवल्यात, दोघीने 5-5 पिल्ली काढलीत अंड्यातून, म्हणजे 10 पिल्ली झालीत. मी 10 कोंबड्या आणि 2 कोंबडे आणले होते, पण एका कोंबड्याने काय केलं तर दुसऱ्या कोंबड्याला काय टिकून दिलं नाही. इकडे मसाले भाताची तयारी केली तन्वीनं. बटाटा चिरलाय, कांदा चिरून थोडी सोयाबीन भिजत घातली. छान होता असा भात. आणि हे तांदूळ घेतलेत भातासाठी. तर बाकीची झाली सगळी तयारी. आता काय करते, भाकरी वगैरे बनवून झाल्यात, त्यांना वाढते जेवायला आणि आमचा मसाले भात घालते शिजत. तर पोरं दिवसभर त्या कोंबड्यांकडेच असतात. ती पिल्लांना पाणी पाज हे पाज चालू असतं त्यांचं. आरावरती पापड भाजते तन्वी. माझ्या हाताला तर काय होतं, भेंडी तोडल्यामुळं गरम काही लागून देत नाही. तिला म्हटलं तूच भाजून घे, कारण असं हाताला भाजत होतं. हे विकत्रीचे पापड आहेत उडदाचे. मी आता घरी पण बनवेल, दाखवेल तुम्हाला कसे बनवायचे उडदाचे पापड. तर तळल्यावर पण हा पापड खूप छान होतो. पण हा पापड काय होतं, जेवढा साईजला आहे का तेवढाच राहतो, फुगत नाही. आपले घरचे पापड कसे थोडेसे मोठे होतात तळल्यानंतर भाजल्यानंतर, पण हा काय होत नाही आहे. तर मसाले भात पण आमचा आता उकळत आला आहे, म्हणजे तयारच होत आला आहे, घालून फोडणी वगैरे घालून. आता आरावरती काय लगेच शिजून होईल. तर हे बघा इकडे फोडणी घातली. थोडंसं वाटण होतं त्या अंड्याच्या भाजीचं, ते थोडंसं ह्याच्यात घातलं, त्याच्यामुळे थोडा हिरवा कलर आला आहे. कोथिंबीरचंही वाटण होतं. त्या दिवशी तो खूप छान झालेला होता भात. मी सांबार मसाला घातला होता, त्याच्यामुळे भात खूप छान झालेला होता. आज नॉर्मल आपला मटण मसाला घातलेला आहे. मला आवडत नाही तो व्हेज बिर्याणी मसाला किंवा नॉनव्हेजचा बिर्याणी मसाला. तर पापड भाजून चालू आहे तन्वीचं. लोणचं नाही आहे भातासोबत, तिला लोणचं खायचं होतं. मी काय लोणचं पण अजून बनवलेलं नाही. ते कसं तो आंबा काढायला आल्याशिवाय त्याचं आंब्याचं लोणचं बनवता, कैऱ्यांचं लोणचं बनवता येत नाही, म्हणून लोणचं पण राहिले बनवायचं. फक्त वेपर्स बनवून झालेले आहेत. तर कशा वाटला छान आमचा चुलीवरचा स्वयंपाक नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.